नमस्कार, मी विलास भाऊरावजी शेंडे, मुक्काम पोस्ट वाघोली, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. वाघोलीतील हळद उत्पादक शेतकरी. हळद उत्पादनासोबतच व्यवसाय, परंतु या व्यवसायाला लागलेलं मार्गदर्शन माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब सुतार साहेब व कृषी सहाय्यक श्री मानकर साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत ज्या काही व्यवसाय चालू करायचा आहे त्या व्यवसायाचं संपूर्ण मार्गदर्शन मान्य यांच्याकडून मिळालं आहे आणि त्यानुसार मी माझा व्यवसाय चालू केला आहे. सुरुवातीला मला बँकेला अप्लाय करावं लागलं, तर बँकेकडनं मला कुठलीही अडचण आली नाही. सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनात त्यांना त्या कागदपत्राची पुरवठा केला. त्या पुरवठ्यानुसार त्यांना जे जे कागदपत्र पाहिजे होती, जी माहिती मिळाली, बँकेने लगेच माझं अप्रूव्हल पास केलं. मला कर्ज दिलं, 5 लाखापर्यंत कर्ज दिलं. त्यात मला घरची रक्कम टाकावं लागली. एकूण 10 लाखात माझा एक युनिट तयार झाला. आज मी माझ्या शेतातली हळद आणि मला लागलेली गावातील शेतकऱ्याकडून घेतलेली हळद असा एक माझा युनिट चालू आहे. सध्या माझा युनिट चांगला असल्यामुळे आणि त्याची मागणी वाढत असल्यामुळे मला चांगली मान्यता मिळत आहे. माझ्या उत्पन्नाला चांगली मान्यता मिळत आहे. माझा हा मसाल्याचे उद्योग आहे. या उद्योगामध्ये खास करून माझ्याकडे 3 प्रॉडक्ट्स आहे. याच्यामध्ये हळद पावडर आहे, मिरची पावडर आणि धनिया पावडर. याच्यामध्ये जी हळद आहे ही माझ्या स्वतःच्या शेतातली आहे, शेतकऱ्याकडून घेतलेली आहे. आणि ही हळद मी शासकीय जे कृषी विभागाची शासकीय लॅबोरेटरीचे प्रयोगशाळा आहे इथली नागपूरला, त्या ठिकाणी तपासणी करता पाठवले असता त्यांच्याकडून 6.7 एवढं कुरकुमीचं प्रमाण आढळून आलं आहे. लीडचं पण चेक केलं आहे, लीड पण निगेटिव्ह आली आहे. त्याच्यामुळे या हळदीला खूप मागणी आहे. तसंच माझ्याकडे भिवापुरी मिरचीचं पावडर आहे, तसंच गावरानी धनिया याच्यापासून बनलेलं पावडर आहे. हा सर्व गोष्टीचा आज माझी प्रक्रिया उद्योग चालू आहे. हा जो माझा व्यवसाय आहे, या व्यवसायात मला जे सहकार्य लाभले माझे, विशेष करून माझी पत्नी साधना विलास शेंडे आणि मुलगा हर्षल विलास शेंडे यांच्या मार्फत मी माझ्या जे तयार वस्तू आहे, माझे जे प्रॉडक्ट्स आहे, पावडर्स आहे, पॅकिंगचं, ब्रँडिंग, मिक्सिंग वगैरे जेवढं काही त्याचं शुद्धीकरण त्याचं काम आहे, पॅकिंगचं काम मी यांच्याकडून करून घेत असतो. आणि सर्व तयार झालेले पदार्थ जे आहे, माझे मसाले पावडर्स वगैरे आहे, हे सर्व विक्रीचं काम, ब्रँडिंगचं काम, मार्केटिंगचं काम, हे सर्व आम्ही मिळून मिसळून करतोय आणि आज माझी चांगल्या प्रमाणात विक्री चालू आहे. ही जे माझे मसाले प्रॉडक्ट्स जे आहे, सुलोचना मसाले प्रॉडक्ट्स ज्यांची जी विक्री आहे, यासाठी मला कृषी विभागाचं खूप मोठं सहकार्य आहे. यांनी जो मला प्लॅटफॉर्म दिला आहे, त्याच्यात जेवढे काही कृषी महोत्सव होतात, त्या कृषी महोत्सवाचे जेवढे काही विदर्भातील किंवा बाहेर ठिकाणी, बाहेर राज्यामध्ये जे स्टॉल लागतात, त्या स्टॉलवर माझी संपूर्ण विक्री होते आणि त्या विक्रीच्या माध्यमातून मला चांगला मुनाफा मिळत आहे आणि मला चांगलं पण उत्पादन मिळत आहे. माझी जे पदार्थ आहे ही मी वैयक्तिकरित्या पोस्टमार्फत इतर शहरामध्ये, समजा चला की नागपूर, वर्धा, इथून मुंबई, पुणे, बारामती, शिर्डी, इवन माझं प्रोडक्ट इथून छत्तीसगडला, त्या ठिकाणी सुद्धा पण माझं कंटिन्यूस चालू असते. त्याच्यात 2 माझे माध्यम आहे. एक पोस्ट ऑफिस मार्फत पार्सल करतो सरकारी विभागाच्या, और दुसरे एक आज माझं प्रोडक्टची जी माझी एक ॲप घेतली आहे मी, गव्हर्नमेंटची ऑनलाईन ॲप जे आहे ते मेशो ॲप. त्या मेशो ॲपच्या माध्यमातून माझं सर्व ऑल ओव्हर इंडियामध्ये माझे प्रोडक्ट चालू आहे. ह्या विक्री व्यवसायातून मला अंदाजे जवळपास वर्षाला 1.5 लाखपर्यंत, आणि आमचे जे तिघाचं सहकार्य आहे, माझी पत्नी आणि मुलगा आणि मी, आम्हाला एक प्रकारचा चांगला रोजगार मिळतो आहे. माझं सुरुवातीची जी माझी लागवड म्हणजे भांडवल होती ती जवळपास 5 लाखाची होती. वैयक्तिक 5 असे 10 लाखात व्यवसाय चालू केला आहे आणि जवळपास सुरुवातीपासूनच मला 1 ते 1.5 लाखाचा मुनाफा मिळत आहे वार्षिक. आणि यासोबतच माझा आणखी व्यवसाय वाढण्याकरता माननीय सुतार सर, तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट, व मानकर सर, सहाय्यक कृषी अधिकारी हिंगणघाट, हे आत्ताच 2 दिवसापूर्वी माझ्या घरी आले. त्यांनी एक नवीन स्कीमची आणखी मला एक माहिती दिली आहे. ती मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजना आहे, जी महाराष्ट्र शासनातर्फे आहे. या योजनेचं मला संपूर्ण महत्त्व पटवून दिलं, माहिती दिली आणि ती कशी कार्यान्वित करायची आणि त्यापासून पुन्हा आणखी कसं उत्पन्न वाढायचं, रोजगार कसा वाढेल किंवा आणखी उत्पन्न कसं वाढेल यांचं मार्गदर्शन मिळालं. मला या माध्यमातून पुन्हा आणखी एक गोष्ट सांगायची अशी वाटते की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व मुख्यमंत्री कृषी माल प्रक्रिया उद्योग म्हणजे CMEGP आणि PMFME या अंतर्गत जर मला एक लाभ मिळाला, माझ्या कुटुंबाला मिळाला, मला जो फायदा झाला, तोच फायदा इतर शेतकऱ्यांना मिळावा, त्यांना रोजगार मिळावा, त्यांचं उत्पन्नात वाढ व्हावी आणि या योजनेचा प्रत्येकाने फायदा घ्यावा अशी माझी सर्वांनाच विनंती आहे की शेतकरी बांधवांना आहे, जे तरुण आहेत त्यांना पण आहे आणि जे बेरोजगार आहे त्यांना पण आहे. यासाठी माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब असेल की सहाय्यक कृषी अधिकारी साहेब यांची भेट घ्यावी आणि या योजनेचं संपूर्ण महत्त्व त्यांच्याकडून पटवून घ्यावं, माझी एवढीच विनंती आहे. आणि प्रत्येकाला रोजगार मिळाला आहे. धन्यवाद कृषी विभाग, धन्यवाद महाराष्ट्र शासन.